नमस्कार मुलांनो, कसे आहात तुम्ही सगळे? तर स्वागत आहे तुमचं आपल्या या आदित्य अबॅकस आणि वैदिक मॅथ या युट्यूब चॅनलवर। तर मुलांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत 3x3 चा मॅजिक स्क्वेअर तो कसा सॉल्व्ह करायचा। आता या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण 3x3 चा मॅजिक स्क्वेअरच बघितलेला होता, पण त्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलेलं होतं की आपल्याला कंटिन्यूअस 9 नंबर दिलेले होते, म्हणजे क्रमवार येणारे 9 नंबर्स आपल्याला त्यांनी दिलेले होते आणि ते आपल्याला या बॉक्स मध्ये फिल करायचे होते। आता ह्या व्हिडिओ मध्ये आपल्याला काय करायचं आहे की ह्या बॉक्स मध्ये नंबर फिल केल्यानंतर त्यांची जी उभी किंवा आडवी किंवा तिरकी जी बेरीज येणार आहे ती आपल्याला दिलेली असणार आहे। समजलं? म्हणजे काय, जे आन्सर येणार आहे ते त्यांनी आपल्याला दिलेलं आहे, म्हणजे त्यांची जी बेरीज केल्यानंतर जे आन्सर येणार आहे ते आपल्याला त्यांनी दिलेलं असणार आहे, पण त्या आन्सर वरून आपल्याला नंबर शोधायचे आहेत। 9 नंबर कोणते कोणते क्रमवार 9 नंबर्स येणार आहे ते आपल्याला यामध्ये शोधायचे आहे। तर मग आता ते कसे शोधायचे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर समजा आपल्याला यांनी इथे आन्सर दिलेले आहे 135। 1 म्हणजे यांच्या ह्या नंबरची जर आपण ऍडिशन केली तर आन्सर 135 येणार आहे आणि ह्या 135 वरून आपल्याला त्यांचे नंबर शोधायचे आहे। मग काय करायचं, ह्या नंबरला 3 ने डिवाइड करायचं। 3 ने का डिवाइड करायचं, तर आपण इथे 3x3 चा मॅजिक स्क्वेअर बघतो आहोत, म्हणून याला 3 ने डिवाइड करायचं। आता 135 ला जर आपण 3 ने डिवाइड केलं तर आपला आन्सर येणार आहे 45। मग हे जे आन्सर आलेला आहे तो म्हणजे काय, आपला फर्स्ट नंबर म्हणजे एक नंबर, जे 9 नंबर्स आपल्याला पाहिजे आहेत त्या 9 नंबर्स पैकी 45 हा एक नंबर मिळाला आपल्याला। आता जो मिळालेला नंबर आहे तो आपण काय करणार, इथे सेंटर मध्ये लिहू। इथपर्यंत समजलं सगळ्यांना? जो नंबर मिळाला आहे तो आपण सेंटर मध्ये लिहिला। त्यानंतर आता इकडच्या साईडला बघा, इथे एक मी तक्ता दिलेला आहे आणि ह्या तक्त्यामध्ये जसे नंबर्स आहेत त्याप्रमाणे आपल्याला इकडे क्रिया करायची आहे। म्हणजे काय, पहिला नंबर आपण इथे सेंटरला लिहिला, जो नंबर मिळाला आहे तो आपण इथे सेंटरला लिहून घेतला। आता काय करायचं, त्याच्यावरती मधोमध इकडे काय आहे +2, म्हणजे या 45 मध्ये आपल्याला +2 करायचं आहे। 45 मध्ये जर आपण +2 केलं तर आपला आन्सर येणार आहे 47। त्यानंतर त्याच्या खाली वरती +2 केलं की त्याच्या अपोजिट साइडला -2 करायचं। मग 45 मधून -2 करायचं। 45 - 2 केलं तर आन्सर येणार आहे 43। हे समजलं? त्यानंतर इकडे ह्या साइडला आपल्याला काय करायचं आहे, +4 करायचं आहे, म्हणजे 45 मध्ये +4 करायचं आहे। मग 45 मध्ये जर आपण +4 केलं तर आपला आन्सर येणार आहे 49। आता पुन्हा त्याच्या अपोजिट साइडला इकडे +4 केलंय, अपोजिट साइडला -4 करून घ्यायचं। 45 मध्ये -4 केलं, आन्सर येणार आहे 41। आता इकडे क्रॉस मध्ये राईट साइडला वरच्या बॉक्स मध्ये -3 करायचं आहे। इकडे -3 करायचं, त्याच्या अपोजिट साइडला +3 करायचं। मग आपण पहिल्यांदा -3 करून घेऊया। 45 मध्ये जर -3 केलं तर आन्सर येणार आहे 42 आणि 45 मध्ये +3 केलं तर आन्सर येणार आहे 48। इथपर्यंत समजतंय? आता राहिला हे 2 बॉक्स। आता इथे काय करायचं आहे, +1। ह्या बॉक्स मध्ये जर आपण +1 केलं तर त्याच्या अपोजिट साइडच्या बॉक्स मध्ये आपल्याला -1 करायचं आहे, म्हणजे 45 मध्ये +1 करायचं आणि 45 मध्ये -1 करायचं। 45 मध्ये जर +1 केलं आन्सर येणार आहे 46 आणि 45 मधून -1 केलं आन्सर येणार आहे 44। समजलं? तर अशा पद्धतीने आपल्याला 9 नंबर्स मिळालेले आहे बघा, आणि यांची जर आपण ऍडिशन करून बघूया, 46 + 47 + 42 यांची जर आपण ऍडिशन केली तर आपला आन्सर येणार आहे 135। पुन्हा इकडे पण करून बघूया, 41 + 45 + 49 याची सुद्धा ऍडिशन 135। उभं करून बघूया, 42 + 49 + 44 यांची सुद्धा ऍडिशन 135 आणि इकडे तिरकस 42 + 45 + 48 यांची सुद्धा ऍडिशन 135। समजलं कसं केलं आपण? त्यासाठी तुम्हाला हा जो चार्ट दिलेला आहे इथे
तो व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे। आता लक्षात ठेवण्यासाठी सुद्धा एक ट्रिक्स आहे बघा, इथे सेंटरला एक नंबर, जो पहिला नंबर भेटतो तो आपण इथे सेंटरला लिहिणार। आता इकडच्या कोपऱ्यापासून जर आपण सुरुवात केली तर हे बघा 1 2 3 4 बघा 1 2 3 4, मग +1 +2 फक्त मायनसला 3 केलेला आहे, पुन्हा +4 केलेला आहे। या कोपऱ्यापासून सुरुवात करायची 1 2 3 4, फक्त 3 ला मायनस करायचे, बाकी तिन्ही नंबर प्लस करायचे आणि पुन्हा त्यांच्याच अपोजिट साइडला म्हणजे अपोजिट हे ऍक्शन करायची। समजा आता इथे +1 आहे तर त्याच्या अपोजिटला इथे -1 करायचं, इकडे +2 आहे अपोजिटला -2 करायचं आणि आता इथे -3 आहे तर त्याच्या अपोजिटला +3 करायचं, +4 आहे त्याच्या अपोजिटला -4। फक्त हे 1 2 3 4 एवढं लक्षात ठेवायचं, त्याच्यामध्ये फक्त 3 ला मायनस करायचं आहे, बाकी सगळे प्लस करायचे आणि पुन्हा त्याच्या अपोजिट साइडलाच आपल्याला ऍक्शन घ्यायची आहे। म्हणजे कसं, पुन्हा इकडचे 1 2 3 1 2 आणि 4 हे मायनस करायचे आणि इथे फक्त 3 ला प्लस करायचं, म्हणजे हा चार्ट सुद्धा तुमच्या लक्षात राहील। ठीक आहे, एकदा बघितल्यानंतर तुम्हाला नाही लक्षात येणार, 2-3 वेळेस तुम्हाला तो रिपीट व्हिडिओ बघावा लागेल किंवा तुम्ही सुद्धा एखादा नंबर्स घेऊन ट्राय करून बघा। समजा आपण आता याच्याऐवजी दुसरा पण एक नंबर घेऊया। ठीक आहे, आपण घेऊया 15। ठीक आहे, समजा आपण 15 घेतलं आणि आता ह्या 15 ला आपण जर 3 ने डिवाइड केलं तर आपला आन्सर येणार आहे 5। ठीक आहे, आता 15 ला 3 ने डिवाइड केलं, आन्सर आलं 5, तर ते आपण इथे याच्यामध्ये फिल करूया। पहिला नंबर येतो तो आपण इथे सेंटरला लिहिला। ठीक आहे, 5। आता इकडे लक्षात कसं ठेवायचंय, 1 2 3 4, मग 1 ला इथे आपल्याला प्लस करायचं आहे, 5 + 1 केला तर आलं 6, पुन्हा इथे 5 + 2 केला तर आपला आन्सर येणार आहे 7। ठीक आहे, आणि आता इथे आपल्याला करायचं आहे -3, 5 - 3 केल्यानंतर आपला आन्सर येणार आहे इथे 2। आता इथे काय करायचंय, +4, 5 मध्ये +4 केले, आन्सर आलं 9। आता 1 2 3 4 हे झालं। आता त्याच्या अपोजिट इकडे +1 होता, याच्या अपोजिट -1, 5 - 1 केला तर येणार आहे 4। इकडे +2 होतो, त्याच्या अपोजिट -2, 5 - 2 करायचं आहे, आन्सर येणार आहे 3। आता इकडे याच्या अपोजिट इकडे -3 होतं तर इथे आपल्याला +3 करायचंय, तर इथे आन्सर येणार आहे 8 आणि राहिलं हे इथे आपण +4 केलं आहे तर इथे -4 करायचं, आन्सर आलं 1। अशा पद्धतीने आपल्याला 9 सुद्धा नंबर मिळालेले आहेत। आता यांची जर ऍडिशन केली 6 + 7 + 2 हे येतं 15, पुन्हा समजा केलं 2 + 9 + 4 15 येतं, 2 + 5 + 8 हे सुद्धा 15, म्हणजे आडवं करा, उभं करा किंवा तिरकी बेरीज करा, आपली सेमच येणार आहे। तर अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण शिकलेलो आहोत की आपल्याला जर दिलेला नंबर असेल, ऍडिशन दिलेली असेल तर त्या ऍडिशन वरून आपण बाकीचे 9 नंबर शोधायचे आहेत। तर ते कसे शोधायचे, तर हा तक्ता तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा, याप्रमाणे आपल्याला ऍप्लिकेशन करायचं आहे। ठीक आहे, तर आज आपण इथेच थांबूया। तुम्ही सुद्धा असे वेगवेगळे नंबर घेऊन तुमचं सुद्धा आन्सर करेक्ट येते की नाही हे मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथेच थांबूया। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।